तसंच 20 दिवसात MMRDAने एक मोठं टेंडर काढलं, ते पण धक्कादायक आहे. कायद्याच्या ह्याच्यात बघितलं तर कदाचित बसू शकतं, पण खरोखर साधारणपणे 14,000 कोटीचं 15,000 कोटीचं टेंडर हे तुम्ही 20 दिवसात काढू शकता का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे. आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की 40,000 कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे. कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत आणि हेच मी सतत सांगत आलो आहे, गेले 2 वर्ष सांगतो की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना पैसे दिले जातात, त्यांची बिलं काढली जातात, 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो, त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे, पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरनं पुढचं पेमेंट होतं. आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतो आहे की हे जे काही तुमच्या वाटाघाटी सुरू आहेत सरकारबरोबर, लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे, सखोल चौकशी करू आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना आत टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही.